25 26 सर, पहिल्यापासून मी तुमच्या चुका काढण्यासाठी आलो नाही, बरं. पण जे काय सिस्टमॅटिक चुकीचं चालतं ते कुठेतरी सुधारलं. हा माझा हेतू आहे. मी तुम्हाला हर्ट करणं किंवा तुम्हाला कमी दाखवणं हा प्रश्न, पण ज्या प्रकारे तुम्ही उत्तर दिलं आहे ना सर, त्या प्रकारे माझ्या मनात बरेचसे प्रश्न उद्भवतात की एक ग्रॅज्युएट झालेला ऑफिसर, 25-30 वर्षाचा ऑफिसर, ह्याला 7-8 सबसेक्शन 1 कळत नाही का? याला 19-5 कळत नाही का? याला 154-156 दोन जसं सबमिशन आहे तसं माझंही पण एक सबमिशन आहे. हां सर. की आपण जे आपल्याला आहेत, तुम्हाला कुठली माहिती अपेक्षित होती, कुठली मिळाली नाही आणि तुम्हाला मिळणं का, ह्या सेक्शननुसार मला मिळणं अपेक्षित आहे, तेवढ्यावरच आपण फोकस करूया. ही माझं सबमिशन आहे. आता त्याची सर्व्हिस किती वेळ झाली, ती ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट, माणूस शिकला म्हणजे त्याला सर्व येतं असं नाही, आणि अडाणी असला म्हणजे त्याला काहीच येत नाही असं परफेक्ट आहे. वैयक्तिक टीका न करता जे सर, मी तुमच्या शब्दाला आदर करतो, तुमच्या शब्दाच्या विनंतीला मी आदर करतो, पण कायद्याने मी तुम्हाला हे विचारू शकतो, पण मला आम्हाला फाशी द्यायची तरतूद असेल तर हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट नाही भाग सांगतो. म्हणजे लिगली जर आम्ही चुकीचं असेल, यू आर इंटायटल टू, बरोबर, कोर्ट में माझं इंटरेस्ट कोर्ट में खींचा तो कोई दिक्कत नहीं है. हम अभी ये क्या है, माझं इंटरेस्ट एवढंच आहे सर की तुमचा हेतू एकदम जेन्युइन आहे, तुमचा हेतू एकदम म्हणजे हिताचा आहे, राष्ट्रहित असेल, जनतेच्या हिताचा आहे, कॉमन कॉजचा आहे, त्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही, 100% जनहिताचा आहे. पण आता काय की समजा तुम्हाला काही माहिती मिळाली नाही, त्या मुद्द्यावर देणं अपेक्षित होतं, ह्या मुद्द्यानुसार त्यांनी करणं अपेक्षित त्यांनी केलेलं नाही. जे काही कायद्यात तरतूद असेल तुम्ही त्या पण फेनल काय तुमच्या तरतुदी असेल त्या पण नमूद करा, त्या पण लिहून घ्या. त्यामुळे आपण करता येईल. सर, ह्याच्यात मी हे बोलण्याचं कारण, आज बघा, माझं 2-3 तास घेईल, तुमचे 2-3 तास घेईल, त्यांचे 2-3 तास, आपण तुमचा पगार 1.5-2 लाख, यांचा पगार 1.5-2 लाख, तुमचे गव्हर्नमेंटचे पैसे किती वेस्ट झाले? वेस्ट झाले ना सर. तुम्ही त्यापेक्षा इन्व्हेस्टिगेशनमध्ये डायव्हर्ट केलं, मी आणखी कुठल्या तरी मॅटरमध्ये गेलो असतो तर आमचा टाइम, माझं टायमाला तर किंमतच नाही सर. सर, त्यामुळे ते टाइम आमचं महत्वाचं आहे. तुमचा टाइम आमच्यापेक्षा जास्त महत्वाचा. येस सर, कारण मी मल्टी टास्क करतो. बरं सर, आता कुठलं घेऊया आपण? 25 नंबर शूटिंग करतो असं काय हा कोणतं पहिलं तुम्ही सांगा, म्हणजे कुठलं शूटिंग साहेबाचा चेहरा, साहेबांचा चेहरा साहेबांचा चेहरा दिसत आमचा चेहरा काय होतो. आणि एक कॉपी आम्हाला देणार का? 100% देतोच आणि आपण कॉपी घेऊ. येस. आता 25 नंबर आतील काय कुठलं आहे सर? माझा नंबर सांगा. माझा 25 नंबर नाही, तुमचं माझं हे आपण दिलं होतं. All materials and correspondence and political communication thereupon be issued. All records, documents and file notice relied upon for sending the request letter dated 11/11/2024 to Home Department for appointment of special advocate for respondents number 225 in CRA 780 of 2022. तर आपण त्यांना, तुम्ही मला 8 मागता ना, तसं ॲफिडेव्हिट इन रिप्लाय त्यांनी दिलं पाहिजे इन दी अपील प्रोसिडिंग्स. In the appeal proceedings, the onus of denying the information is on. No, चालू. तर हे या तुमचं पाहिजे.
ते तर सांगतीलच ते. हा, मग त्यांना आपल्याला सांगू द्या. त्याने रिटर्न दिले नाही, नाही. इतर दिलेलं आहे. सदर प्रकरणात कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने दाखल केलेली टिप्पणी ही कार्यालयाच्या कामकाजाचा भाग आहे. सगळं आपण मागितली माहितीचा अधिकार 8.1 म्हणजे ते मग 8.1 खाली कशा प्रकारे येते त्याने एक्सप्लेन करावं. कारण तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की डीजीचे कंप्लेंट आहे, फाईल नोटिंगचे, डीओपीटीचे डायरेक्शन्स आहेत, हे तुम्हाला 50 वेळा सांगितले. जी माहिती पद्धतीने दाखवलेली आवश्यक आहे अशी शिक्षण पातळी खात्री पत्र असेल त्या माहिती उपयुक्त एखाद्या व्यक्तीचा विश्वास असेल समाज लवकर सर ही डीओपीटीची फाईल नोटिंग बद्दलच आणि हे मी तुम्हाला ईमेलवर पाठवले टाका. कंप्लेंट प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरीचा रिपोर्ट द्यावा. कुठं दाखवलं 2009 हे 2012चं जे डीजीचं रिमेन्स डीजी कोण कोण आपले डीजी होते. It has been noted that several complainants are approaching all I will be living in publication when I will away due to unavailability of the current police station matters progress status of the कंप्लेंट. आणि दुसरी गोष्ट सर, तुमची सर्व माझ्याकडे नोटिस आहेत. आतापर्यंत मला सर्व नोटीस दिले. आता फक्त मुंडे नाही काय माहिती साहेब आरटीएन इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी कन्सिस्ट नाही हा जो विषय आहे हा. बद्दल त्यांनी हा म्हणजे जर हे वेगळा विषय आहे ना. नाही बरं लागू होतं न होतो मी डिसिजन घेतलेला नाही. ओके. मग मी काय म्हणतोय की तुम्ही मला जे दाखवलेलं पत्र आहे त्याचा विषय आहे ग्रीव्हन्स. but that means the complainant This is my observation, not conclusion. Complainant is entitled for the progress. See, in what context what is that circular is issued हा. is different. It is not the question. इथे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी म्हटलं त्यावर प्रश्न येते. आणि हे डीओपीटी जे आहे आता सेक्शन 8 ओके, सेक्शन 8(1) खाली त्यांनी रिझन द्यावं की आता ते मला तुम्ही दाखवलं सर्क्युलर जे आहे आणि मी तुम्हाला डीओपीटीचे हे जे आहे आता ते सगळं त्यांनी बरं बोलले. पुढे काय दिलेलं आहे exempt from disclosure under section of the act. But how does it come under disclosure? पण exemption त्यांनी दिलेलं आहे. हो, but तुम्ही ते म्हणताय बरं. फाईल नोटिस दिल्या पाहिजे एक्सेप्ट किंवा exempt from the disclosure section 8. सेक्शन 1 नुसार त्यांनी का दिलं नाही त्याबद्दल ते सांगतायत. हा माता सांग ते आणि अंतर्गत कार्यालयीन कामकाजाचा ठीक आहे. मग तसं ते मॅडम हे घ्या सर, सुप्रीम कोर्टची हायकोर्टची जजमेंट आहेत. मी तुम्हाला एक मुद्दा नाही फाईल नोटीसचं सांगतो. फाईल नाही नोटीस असू द्या ते पण घेऊ आपण आता पहिला मुद्दा हे घ्या की 8 नुसार हा हे कशा प्रकारे दिले नाही की जन्महित अधिकाऱ्याने आम्हाला आणि त्या अनुषंगाने जन्महिती अधिकाऱ्याचं आपण एक्सप्लेनेशन तर त्यांचं एक्सप्लेनेशन असं आहे की ही कार्यालयीन टिप्पणी आहे, कामकाजाचा भाग आहे, त्यामुळे ती माहिती 8(1) प्रमाणे देईल. सर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही अपॉइंट करता, तुम्ही स्पेशल पीपी अपॉइंट करता आणि तुमच्याकडे अभिलेखावर नाहीये म्हणजे हे खोटे डॉक्युमेंट झाले, तुम्ही चुकीचे दस्तावेज म्हणून खरे वापरले, मग यांच्यावर 166(a) आणि फोर्जरीची गुन्हा आता झाला पाहिजे. नाही मी सांगतो सांगा सर स्पेशल पीपी आहे ते मला देण्यात आलेलं नाही, ते मला देण्यात यावं. जर माहिती अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की सदर बाबतीत अभिलेख पत्र असता माहिती कार्यालयावर उपलब्ध नाही, कार्यालयावर उपलब्ध नाही. माझं म्हणणं असं आहे की सरांनी चुकीचं आपलं जी ही गोष्टी कशासाठी चालले की मी एक माहिती मागितली ती मला देण्यात आलेली नाही, ती का द्यावी किंवा का नाकारली एवढ्यावरच नाही. पण विथ ऑल पण ते 1 साठी होता का 2 ते 5 नाही तेच बोलले, मी बोललो नव्हतो, ते बोलले मी ह्यांना अडकू नये म्हणून मी सर्व सांगतो आणि हे लेखी दिल्यावर मी 100% सांगतो. पुढचं कॉपीज ऑफ ऑल कम्युनिकेशन अँड करस्पॉन्डंट मेड विथ स्पेशल ॲडव्होकेट रिगार्डिंग रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल रिस्पॉन्डंट. अभिलेखावर माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले आहेत.
कुठे 781 काय म्हणतो रिझन्स कुठे दिले अभिलेखावर उपलब्ध नाही नाही. हे काय देणार? नाही मग तुम्ही ते अपॉइंट कसं केलं याचं उत्तर द्या. नाही, जर तुम्ही अपॉइंट करताना लेखी आदेश देता आणि तुमच्या अभिलेखावर उपयोग नाही म्हणता मग हे कॉन्ट्रडिक्शन झालं. हे नोट करा की त्यांनी चुकीचं म्हटलेलं आहे. नाही इथं नोट करायची काय गरज आहे? नाही ऑर्डरमध्ये तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये नोट करा. नाही मी कन्क्लुजन नाही काढू. मी कन्क्लुजन नाही मी असं म्हटलं म्हणून सांग तुम्ही कन्क्लुजन काढा काय पाहिजे नाही, पण माझं मी- मन बघा तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. मी जे बोलतो आणि ते जे बोलतं हे लिहायचं आणि तुम्ही कन्क्लुजन काही करा. तर माझं म्हणणं आहे की कन्क्लुजन काढू केले हे म्हणतात अभिलेखावर नाही म्हणजे खोटं बोलताय. हे मॅडम हे रेकॉर्डर यायला पाहिजे ना मला. Details of all meetings held with special allowance for briefing purpose along with names and designation of the officers involved. ठीक आहे अभिलेखावर उपलब्ध नाही. वकिलाचा उत्तर नाही साहेब तिन्ही कोर्टात लिहून दिलेलं आहे की मी मला डिपार्टमेंटल ऑफिसरशी डिस्कशन करायचे. हा. हा आणि हॅलो हा आरटीआय अपील चालू आहे. हा. जर स्पेशल पीपीने सांगितलं मला डिपार्टमेंटल एसीपीच्या ऑफिसरशी भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे मला पुस्तकं बघायची आहे आणि हे म्हणतात की आमच्याकडे अवेलेबल नाही मग तिला इन्स्ट्रक्शन कोणी दिले मग ते पाहिलं कसं म्हणजे हे पण खोटं आहे हे पण खोटं लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे पार्टीसाठी फोन करतात काय काम त्यांना मग जरा थोडं हिअरिंग चालू आहे मागचे. की स्पेशल पीपी अपॉइंट केल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शनसाठी आणि ऑफिसरशी भेटण्यासाठी कोर्टाकडून टाइम घेतलं परंतु हे म्हणतात की त्यांनी काय पाहिलं आणि ते कधी आले आणि कधी इन्स्पेक्शन घेतलं याची माहिती नाही. Letter of appointment and file notice related upon the issue written communication to Mr. Sunil Karote and Mr. Manoj Sutta directly ते ठीक आहे. दिलेला द्या. ठीक आहे पुढे The section and provision of law relied upon for deciding the appointment of special advocate for respondent number 225 along with details of consent holder and consent declared obtained from the said respondent. ही माहिती काढलेल्या लेखावर उपलब्ध नाही. माहिती कार्यालयाला जर उपलब्ध नसतील तर तुम्ही रिस्पॉन्डंट नंबर 2, 3, 5, 4, 5 यांच्या नावाने स्पेशल पीपी कसं अपॉइंट केलं अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ मला 7, 8, 1 प्रमाणे तुम्ही उत्तर द्या. नाही सर त्यांना उत्तर आहे की नाही सांगा मला ते पाहिजे. उपलब्ध नाही सर. हा त्यांच्याकडे नाही उपलब्ध नाही मग तुम्ही त्याला अपॉइंट कसं केलं याचं उत्तर द्या. कसं केलं बरं, त्यांच्याकडे सदर प्रकरणामध्ये उपलब्ध पत्ता असता बरोबर. स्पेशल पीपीला पैसे दिल्याचे आणि त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची यांच्याकडे उपलब्ध नाही मग अपॉइंट कशी केली. अशा प्रकारे टोटल खोटे दस्तावेज तयार करून पीआयओनी माहिती देणं नव्हे त्यांनी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट मधून तुमच्याच डिपार्टमेंट मधून कारण तुमच्या डिपार्टमेंटनी जर अपॉइंट केलेलं असेल आमच्या डिपार्टमेंटमध्ये इन्क्वायरी करूनच त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिलेले नाहीत असंच होतं. ठीक आहे तुम्ही इन्फ्लुअन्स करताय तो आता नाही आमच्याकडे नाही साहेब, हे साहेब, आम्ही तुम्ही सांगतो. अपॉइंटमेंट करताना साहेब मला सांगा तुम्ही तुम्ही conclusion- नाही बरं तुम्ही अपॉइंटमेंट करताना त्यांना पैसे किती देणार आहात की काय अपॉइंटमेंट लेटर मध्ये हे हे लिहिलं बघा आहे. ना, ते उपलब्ध नाहीये. Copy of the letter of appointment issued to the special advocate clearly mentioning the terms, standing, conditions, and the scope of work. Certified copies of case diaries, entries, special diary entries reflecting the appointment of the special advocate of respondents. थांबा स्पेशल ॲडव्होकेट अपॉइंट करून सुद्धा यांच्या पुढे कुठेही डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस नाही आहेत आणि हे म्हणतात की आम्ही अपॉइंट केलेलं आहे तर त्यामुळे हे परत खोटं बोलतायत. डिटेल्स ऑफ ऍक्शन तुम्ही बजावू शकत नाही आणि त्याच तारखेच्या बरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही कोर्टात कसे काय येता. जर बजवायची नसेल म्हणजे तुम्हाला माहिती होतं आणि तुम्ही मुद्दाम बजवली नाही आणि बजवली नसेल तर तुम्ही का बजवली नाही कुठल्या कायद्याने बजवली नाही आणि जर बजवली नसेल तर तुम्ही मला सांगणं कर्तव्य आहे तुमचं की आम्ही बजवू शकलो नाही. या दोन्हीचं उत्तर का नाही. सर नाही त्याला बोलू द्या ना सर त्याला बोलू द्या. पहिली गोष्ट म्हणजे सर आपण जे आज जे प्रोसिडिंग्स घेताना विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट म्हणून 7(8) सबसेक्शन 1 खाली त्यांनी लेखी उद्देश दिले पाहिजे म्हणजे त्यांनी 19(5) प्रमाणे लेखी दिलं पाहिजे त्यांनी दिलेलं नाही. तर माझी अशी विनंती आहे की आपण ते नाही कारण दिली पाहिजे. माझ्या 19(5)च्या अपीलला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. माझ्या 19(5)च्या उत्तरला त्यांनी अपीलला उत्तर दिलं नसल्यामुळे सर नाही सर नाही विथ ऑल मला कारण नको मला लेखी पाहिजे हे कारण नाही सर. आपण मी
की आपण हे हिअरिंग स्थगित करावं आणि त्यांना माझ्या 19/5 प्रमाणे आणि 7/8/1 प्रमाणे त्यांनी मला उत्तर द्यावं. त्यांनी उत्तर दिल्यानंतर आपण हिअरिंग करावं, नाहीतर खरोखर यांना त्रास होईल सर, खरोखर त्रास होईल. मला तुम्हाला त्रास देणं हा माझा उद्देश नाही, पण तुम्ही ह्या प्रकारे तुम्हाला खरोखर त्रास होईल. बघा, माझ्याकडे जेवढी माहिती उपलब्ध माहिती आहे तुम्हाला उपलब्ध लेखीमध्ये दिलेली आहे. सर, माहिती उपलब्ध आहे की नाही याच्याशी मी प्रश्न तुम्हाला तयार करून उपलब्ध करून नाही देऊ. सर, जे आहे ते दिलेलं आहे. म्हणून म्हटलं की तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे, कारण तुम्ही आधी वाचलेलंच नाहीये. हे बघा, सांगतो मी प्रत्येक गोष्ट कायद्याने बोलतो सर. तुम्ही अभ्यास करत नाही, तुमच्याला ट्रेनिंग नसते. हे बघा, राईट टू इन्फॉर्मेशन मीन्स राईट टू एक्सेसिबल अंडर ऍक्ट विच इज हेल्ड बाय अँड कंट्रोल ऑफ. पुस्तकात आहे ते देणं नव्हे, तुम्ही वाचा. असेल तर सर माझी खरोखर एक ट्रेनिंग घ्या. अँटी करप्शनला आरटीआय मध्ये ट्रेनिंगची गरज आहे. कुठला वाचून? हे पहा, हे वाचा. Right to information means the right to information accessible under this act, which is held by or under the control of any public authority, including the right to. काय आहे? विच इज कंट्रोल ऑफ. तुम्हाला माहिती आहे विच इज कंट्रोल ऑफ. कंट्रोल म्हणजे कस्टडी मध्ये. सर विच इज हेल्ड बाय अँड विच इज कंट्रोल ऑफ. विच इज ऑन रेकॉर्ड. जर रेकॉर्डवर असेल ते म्हणतील काय, विच इज अवेलेबल ऑन रेकॉर्ड. इट इज नॉट अवेलेबल ऑन रेकॉर्ड. इट इज कंट्रोल्ड बाय. आता तुम्ही कुठल्या सेक्शन खाली केलं हे कुठे तुम्ही लिहिता काय, नाही लिहिलं. पण आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ वी आर टू गिव्ह. बरं, आता ते कळत नाही ना सर, मी तुम्हाला 4(1)(b) कडे जातो. द नॉर्म्स मी वाचतो सर. नाही, मला वाचू द्या. ठीक आहे, गुजरात जोरात 4(3)(4)(5) वाचा तुमचा पाठच असेल सर. 4(3)(4) आणि 5. The procedure followed in हाँ. the decision making process, including channels of supervision and accountability. The norms set by it for the discharge of obligation of public authority. Every public authority shall maintain all its record duly cataloged and indexed in a manner, and the form is facilitated the right to implement this act. Ensure that all records that are appropriate to be computerized are within a reasonable time and subject to availability of resources. Comprised and connected through a network all over the country on different systems so that access to such record is facilitated. नाही त्याची नाही, दुसरा आहे विषय. माझ्या तोच नाही. हां, हो सर, हो सर, हो सर, तेच सर. येस सर, येस सर, सर. हो सर. सर मी वाचतो ना, मी वाचून तुम्हाला हे सांगतो मला सांग सर. ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक अथॉरिटी सेक्शन 4 आहे, बरोबर आहे. त्यात त्यांनी काय करायला पाहिजे हे सांगितलं. त्यात काय म्हणजे की एवढी पब्लिक अथॉरिटी शल मेंटेन ऑल रेकॉर्ड. ते खाली कसं कॅटलॉग हे ते मेंटेन केलेलं रेकॉर्ड खाली बी मध्ये काय. ठीक आहे, तुमचं ह्या आर्ग्युमेंटला पण बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स बघा, गिव्ह रिझन्स फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. आता याच्याबद्दल काय आहे? प्रोव्हाइड रिझन्स. एक मुद्दा उचलून नाही नाही, ते वेगवेगळे मुद्दे आहेत. ओव्हर हेड असतं किंवा मी म्हणत नाही की तुम्ही चुकीचं आहे. बरोबर. स्पॉट ऍप्लिकेशन ऑफ माइंड करून आपल्याला काही करा. त्रास नसतो, तुम्हाला काही त्रास नसतो, त्यानुसार आपण नो इश्यूज. त्यामुळे हे तुम्ही आता मला काय सांगितलं नाही. हे 4 रिझन्स इम्प्रूव्ह स्टेप्स ठीक आहे. हे सगळं जे हे सेक्शन 4 कशा संदर्भात आहे, तुमच्याकडे जेवढं पब्लिक डॉक्युमेंट आहे ते तुम्ही कॅटलॉग करा, ते तुम्ही पब्लिश करा. आणि पब्लिश करताना तुम्ही त्याच्यामध्ये रिझल्ट पण दिलं तर बेटर आहे. बेटर नाही, भेट दिलं पाहिजे. बेटर दिलं पाहिजे. मग आता दिस इज ऑल पब्लिक डॉक्युमेंट. इनफॅक्ट ऑल रिप्लाय काय नाही करत. ठीक, तुमचं काय सर, मी काय चुकीचं नाही बोलत. नाही, तुम्ही चुकीचं नाही, आम्ही पण काही चुकीचं बोलत नाही. आपलं डिबेट आहे, आपलं हे आहे. The statutory provision of section of law under which it is claimed to be mandatory to act upon the citizen notice, including issuance of notices to concerned person and directions to attend court proceedings. तुम्ही बसा. वेळ खूप वेळ चालू आहे, बसून बसा. मान्य न्यायालयाकडून प्राप्त होणाऱ्या नोटिसमध्ये बेनिफिट 2003 चे कलम 64 दिल्या तर तुम्हाला कारवाई केली. माझ्या प्रश्नाचे हे उत्तर माझ्या अपेक्षित प्रश्नाचे उत्तर झालेले नाही.
Copies of letters communication issued to the respondent informing them about the appointment of the special advocate for representing them in court. या प्रकरणात विरुद्ध प्रकरण स्थापन केली माहिती नाही विषय बोल साहेब नियुक्ती एक तुम्ही कोण करणार आहात? तिथे एपीपी आहेच, गव्हर्नमेंटने केलेलं आहे नियुक्ती स्टेटसाठी, तुम्ही रिस्पॉन्डेंटसाठी आहात. नियुक्ती रोज गैरहजर क्रमांक 1 साठी ऑलरेडी तिथं एक पीपी आहे. पीपी भारती पांडे नावाला या म्हणजे परफेक्ट पांडे आहे आणि त्यांचे करता तुम्ही नियुक्ती करणं अपेक्षित नाही. बरोबर? तुम्ही नियुक्ती केलेली आहे ती रिस्पॉन्डर नंबर 225 हे तुमच्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे. ते ठीक आहे, पण इथं जे आपला मुद्दा आहे की तुम्ही नाही पण मी ऑलरेडी पीपी आहे. नाही मी वर काय लिहिलं, प्रोव्हिजन ऑफ लॉ अंडर विच इज क्लेम्ड अँड मॅन्डेटरी टू ऍक्ट अपॉन माझ्या सिटीजन नोटीसवर तुम्ही ते action- झालं होतं. नाही ते झालं. झालं. नाही हा ते आलं सॉरी ते झालं. तेच सॉरी आता आपण कॉपीज ऑफ तुम्ही जे आम्हाला ती नोटीस दिली होती ती तुम्ही का बजावली नाही, कोणत्या कायद्याने बजावली नाही? कायद्याखाली कुठल्या कायद्याखाली हे काय नाही, मला कायद्याखाली आम्ही बजावतो. सर कायद्याखाली चला. कुठल्या कलम 64 BNSS सर, प्रमाणे आम्ही आम्ही आलेले समन्सच फक्त बजावतो. सर प्रायव्हेट तुम्ही बजावताय असं तुमचं नाही. म्हणणं. बरं मग त्याला मला कायदा दाखवा ना सीआरपीसीचा. सध्या त्यांना माहित कायद्याचा आधार तुला नाहीये. कुठला आधार नाही जे आपल्याला मग ज्या कायद्याचं- प्रकरणामध्ये मग ज्या समावेश करण्यात कायद्याचं- आला होता, सर. मग ज्या कायद्याचा आधार नाहीये तर तुम्ही कसं वागताय? आणि तुमच्याकडे कुठली इंटिमेशन दिल्यावर बरं ठीक सर सर एक मिनिट. तुम्ही इंटिमेशन नाही दिलं ठीक आहे, मग ते इंटिमेशन दिलं नाही हे कळवणं तुमच्याकडे तुम्ही records, documents, file notings, internal approvals, dispatch record, acknowledging receipt or correspondence, evidencing that the special advocate was in fact appointed for respondent number 225. सदर प्रकरणाचे उत्तर देत असता आपण मागणी केलेली माहिती या कायद्याच्या लेखावर नाही. फाईल नोटीस नाही तुमच्याकडे, इंटरनेट अप्रूव्हल नाही, मग तुम्ही अपॉइंट कसं केलं? ते झाले ना अगोदर झालं. नाही आपण नाही त्यांना बोलू द्या, मला त्यांना चारी बाजूनी अडकवायचं स्पष्ट सांगतो. नाही अडकावून अडकवण्याचंच आहे साहेब, एवढं खोटं बोलताय. आपलं नाही सर साहेब अप्रुव्हलचं नाहीये सर, अप्रुव्हलचं नाहीये म्हणजे काय? तुम्ही अप्रूव्ह केलंच कसं मग अप्रुव्हलचं नसेल तर? ठीक आहे ना We have given approval and you are saying that approvalचे डॉक्युमेंट्स नाही आहे म्हणजे आयदर ही हॅज नाही सर मला अधिकार तर आहेत ना. नाही पण मी सांगितलेलं आहे. नाही ते कायदे ह्याच्यात नाही अभिलेखावर नाहीये म्हणजे ते नष्ट झाले सुनावणीला नष्ट झाले. बरं माझं हे लिहा बरं ठीक आहे असं नाही की मी अनुषंगाने जे आवश्यक तुमचं सबमिशन आहे सर माझं जर अभिलेखावर नाही तुम्ही अडकवायचंय, मला चारी बाजून घेरायचंय, कसं त्याच्यावर FIR करायचं आहे, त्यांना फाशी द्यायची फाशी- ही भाषा- नाही, फाशी- ते आपल्या पण साहेब जीवावर नाहीये ना मग ते मग अभिलेखावर नसेल तर FIR रजिस्टर झालं पाहिजे ना. आपण मी FIR रजिस्टर करणारी आधारित नाहीये. FIR रजिस्टर करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. ते इथं बोलून काय उपयोग आहे? ठीक आहे मी मला तुमचं पटत नाही पण ठीक पटायचा विषय नाही. मी काय म्हणतोय ज्या गोष्टीचा अभिलेखावर नाहीये त्याचं साहेब माझ्याकडे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनचे डायरेक्शन काय इश्यू काय आहे की मी एक माहिती मागितली ती मला मिळाली नाही, ते म्हणतात की अभिलेखावर उपलब्ध नाही. ठीक आहे, आता त्यासाठी जे मी त्यासाठी ज्या रेमेडी ज्या आहेत FIR करणे, चारी बाजून घेरणे, अडकावणे, ही जी भाषा आहे ती तुम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करून तुम्ही काय करू शकता. तुम्हाला लिगल नाही सर नाही सर तुम्हाला ITI मध्ये FIR रजिस्टर करण्याचं हे आदेश आहे की एखाद्या 25 वर्षाचा एक्सपिरियन्सचा माणूस असं चुकीचं करतो त्याचं आता मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अडाणी माणूस आहे म्हणजे नाही तो सर 25-30 वर्ष आणि एक्सपिरियन्स एखादा PhD केलेला माणूस आहे म्हणजे तो सर्व ज्ञान गुण संपन्न आहे. नाही. त्याच्यासारखा हुशार पण ह्या सर बेसिक आहे आहे. बरं सर ठीक आहे. किंवा त्याच्यावर ऍक्शन घेणे हे साहेबांचं मत नाहीये असं त्यांनी म्हटलं मी असं काही म्हणते नाही. नाही का मग काय म्हटलं सर? मी काय म्हणतोय की हा विषय आपण नंतर बघू. आता आपलं ते गेलिंग चालू नाही पण हेच आहे ना नाहीये ना सर डॉक्युमेंट्स नाहीये प्रत्येक नाहीये तुम्ही काय करू सांगा सर. जे आहे ते तुम्हाला रेकॉर्ड होतील. आम्ही पोलीस सांगून तुम्हाला पण त्याचं कोणाला मानू त्याचं कारण नाहीये ना सर. नाही. कारण काय नसल्यावर काय कारण देणार? काही द्यायचं. एखादी गोष्ट नाही काही द्या कसं. बरं एखादी गोष्ट नाही ह्याला कारण काय देणार? नष्ट झालं का, हरवलं का, बनवलंच नाही का,
याला 3 हे धोबळ जी गोष्ट आमच्याकडे नाहीये त्याबद्दल काय कारण आहे? त्याच्यामुळे 3 कारण असतात. बस तुमच्याकडे नाहीये, एक तर ते नष्ट केलं असेल किंवा ते बनवलंच नसेल. नाही म्हणजे ते नाहीच ना. नाही किंवा बनवलंच नसेल किंवा बनवून ते हरवलं असेल, असं 3 गोष्टी. माझं कर्तव्य आय एम द ऑफिसर ऑफ द कोर्ट. मी माझ्या तुम्हाला कुठली शब्द बघून अजिबात नाही, अजिबात बघून बोलणं नाही. साहेबांनी FIR To be very frank, I am giving you the liberty I am giving- that cannot be exploited. I am clarifying that you have not said anything about FIR. I am saying so about FIR. You have said I will consider. मी चुकीचं काहीच बोलणार The नाही. respondent were during one of such appointment. त्या प्रकरणातील आपले लेखा उपलब्ध आहे. The respondent had knowledge and already considered for such representation. आपले लेखा उपलब्ध आहे. Action was taken on 9 notice 19 including state taken to serve notice upon the person and the grant to secure their presence before the court. किती आहे सर? ते 4 नंबरचं आहे. O नंतर 4 नंबर. विशेष मध्ये 4 Action was taken on my notice dated खाजगी प्रक्रिया असून जे सेवांचं प्रक्रिया असून त्यांना समाविष्ट करण्यात आलेली आहे. Copy of approval permission granted by the DGACB for appointment of special. सर याच्यामध्ये मला दाखवा ना की तुम्ही स्टेट पीपी साठी अपॉइंट केलेलं लेटर दाखवा. तुम्ही हे स्टेटमेंट करताय ना की तुम्ही स्टेट स्पेशल प्रोसिक्युटर फॉर द स्टेट नंबर 1 कोण करताय आपण? हेच म्हणाले की आम्ही केलंय म्हणून. मला त्याचा अपॉइंटमेंट लेटर द्या की तुम्ही स्पेस कोण मागणी केली काय म्हणजे? हा अगोदरच आहे काय ते दिलंय? त्यांनी फर्स्ट साठी नाही 2 ते 5 यांच्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे पिरडती आहे. हा मग 2 ते 5 मध्ये एक साठी त्यांनी काय दिलंय त्याची अजिबात मागणी केली. सॉरी नाही पण हे चुकीचं बोलतो साहेब. प्रत्येक माणूस चुकीचं बोलतो सर. माणूस त्रास Copy of होतो. approval permission ते अभिलेखावर नाहीये. परत reason and materials relied upon along section and provision for relied upon DGACB and additional CP to decide upon special advocate for representing the respondent and why he did not allow the respondent to appoint special PP advocate and not to allow them to appoint their own advocate by DGACB. कोण आणि काय मध्ये तुम्हाला सर, दोन गोष्टी. डिटेल्स दोन गोष्टी ऑफ द कम्युनिकेशन की तुमच्याकडे स्पेशल पीपी 2 ते 5 लोकांना अपॉइंट करू शकता विद्यार्थ्यांची और यू शुड डायरेक्ट सर, देम. यांचं एक इंटरव्ह्यू करतो. हा, बोला. हे जे पत्र दाखवत आहेत आणि 1 ते 3 1 ते 3 ह्याच्यासाठी नाही. हे जे पत्र दिलेलं आहे आपण ते आपण आपल्या स्टेटसाठी आपण एसीडी आहे आणि त्यांच्यासाठी हे पत्र आहे. हे बघा लास्ट लाईन तुम्हाला वाचून दाखवतो किंवा बघा आपण. त्यामुळे सदर प्रकरणी तत्कालीन अधिकाऱ्याला मुंबई यांची एसीबीची बाजू मांडण्याकरता शासनाने विशेष वकिलाची नेमणूक करावी. म्हणजे वेगळं एसीबीला मी केलेलं नाही. स्टेटसाठी पांडे आहे. तुम्ही पण स्टेट म्हणजे शासनाची बाजू शासनाची बाजूला पांडे आहे. नाही थ्रू एसीबी. पांडे आहे. नो नॉट थ्रू एसीबी. आय नॉट मेड एसीबी पार्टी. एसीबीला पार्टी असताना तुम्ही जबरदस्ती घेऊ शकत नाही. पहिलं अपील आपलं पूर्ण झालेलं आहे. हो सर. या पहिल्या अपिलामध्ये मी समाज सांगतोय की प्रत्येक डॉक्युमेंट यांच्या अभिलेखावर नाही. अपॉइंटमेंट ऑफ दी पब्लिक प्रोसिक्युटर हे यांच्या रेकॉर्डवर नाही आहे. हे चुकीचं म्हणत आहेत की आम्ही स्पेशल प्रोसिक्युटर स्टेटसाठी अपॉइंट केल्या. स्टेटसाठी भारती पांडे या आई आहेत आणि त्यांच्या लेटरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की टू रिप्रेझेंट